नारायण राणे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी माहिती दिली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे आता भाजपचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत आणि भाजपचं सरकार येणार असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। विनायक राऊत यांच्या विरोधात नारायण राणे यांची ही लढत आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन नारायण राणे करण्याची शक्यता आहे। तेव्हा कोकणमध्ये एक राजकीय धुमशान आता इथून पुढे पाहायला मिळणार आहे। दोन्ही उमेदवार जाहीर झालेत। भाजपकडून अगदी काल उमेदवारीची घोषणा केली आणि संकेत मिळाल्याप्रमाणे नारायण राणेच आता भाजपचे उमेदवार आहेत। मात्र शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठी रस्सीखेच या जागेसाठी सुरू होती। अखेर ही जागा भाजपला मिळालेली आहे। नारायण राणे आता भाजपचे उमेदवार असणार आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आज काय नेमकं वातावरण असणार आहे, कशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन होणार आहे, या सगळ्यात अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। संदर्भात आपण आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याशी बोलूया। प्रणव आपल्याबरोबर थेट रत्नागिरीमधून जोडले गेलेत। प्रणव, कशा पद्धतीनं आज रत्नागिरी सिंधुदुर्गमधलं वातावरण असणार आहे, मोठी राजकीय लढत आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळणार आहे? नक्कीच रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची जागा मानली जाते, कारण या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जो आहे तो निश्चित होत नव्हता आणि काल अखेर नारायण राणे हे नाव जे आहे ते भाजपकडनं निश्चित झालं आणि विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी थेट लढत या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। मात्र आता या संदर्भात जर बोलायचं झालं तर नारायण राणे देखील आज उमेदवारी आपला अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन करत हा नारायण राणे जे आहेत ते अर्ज दाखल करणार आहेत। कालच नारायण राणे यांनी सामंत कुटुंबियांची जी आहे ती रात्री उशिरापर्यंत भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे अजून जरी स्पष्ट झालं नसलं तरी ही भेट जी आहे ती साधारणतः 2 तास जी आहे ती भेट चालली आणि त्यानंतर नारायण राणे आज सकाळी जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करणार आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाणार आहे। त्याचबरोबर शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे एकंदरीत कुठेतरी जी नाराजीचं नाट्य जे आहे ते पाहायला मिळत होतं ते कुठेतरी शमलेलं पाहायला मिळतं, कारण ज्या पद्धतीनं काल सामंत बंधूंनी या ठिकाणी माघार घेतली आणि त्यानंतर लगेचच नारायण राणेंचं नाव जे आहे ते डिक्लेअर झालं आणि हे डिक्लेअर झाल्यानंतर आज राणे या मतदारसंघातनं आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल। धन्यवाद प्रणव, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी कोकणातून सगळी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू।